सप्रेम जय भीम. मी अमित कांबळे. मित्रांनो, बौद्ध आंबेडकरी विचार साहित्यकार सुनील हेतकर यांच्या थेरीगाथा, स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्वज्ञान या ग्रंथावर कथालेखक, विचारवंत माननीय अरविंद सुरवाडे यांनी केलेले भाष्य दिनांक 7 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले होते. बौद्ध अभ्यासकांना निश्चितच याचा उपयोग होईल. थेरीगाथा, स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्वज्ञान या ग्रंथात सुनील हेतकर यांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले आहेत याची तुलनात्मक समीक्षा अरविंद सुरवाडे यांनी केली आहे. थेरी म्हणजे आदरणीय स्त्रिया. संघात सामील झाल्यानंतर भिक्खुणींसाठी सांगितलेल्या धम्माच्या 8 कठोर नियमांचे पालन करून ज्या स्त्रिया स्वतःचे जीवन धम्मासाठी वाहून घेत त्यांना आदराने थेरी म्हटले जाते. अशा ह्या थेरींच्या काव्यरचना म्हणजे थेरीगाथा. बौद्ध तत्त्वज्ञानातील अहर्त पदाची प्राप्ती झालेल्या अनेक स्त्रियांची ओळख या थेरीगाथांमधून होते. जवळजवळ 300 वर्षाच्या कालखंडातील बौद्धकालीन स्त्रियांच्या कर्तृत्वाचे दर्शन आपल्याला या थेरीगाथांमधून घडते. थेरीगाथांमध्ये 73 भिक्खुणींच्या एकूण 522 गाथा आहेत. एकूण 16 सर्गामध्ये त्यांची मांडणी केलेली आहे. जीवनविषयक तत्त्वज्ञानाची स्त्रियांनी मांडणी केलेला हा जगातील पहिला ग्रंथ आहे. या पाली ग्रंथासंबंधी मराठीत फारसं काही लिहिलं गेलेलं दिसत नाही. डॉक्टर भाऊ लोखंडे आणि रत्नमाला लोखंडे, डॉक्टर शेषराव मेश्राम यांनी केलेला अनुवाद व डॉक्टर रूपा बोधींनी केलेल्या लेखनाव्यतिरिक्त थेरीगाथांसंबंधी मराठीत खूप काही लिहिलं गेल्याचं आढळत नाही आणि म्हणून सुनील हेतकर यांचे अभिनंदन करायला हवं की त्यांनी थेरीगाथा, स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्वज्ञान या ग्रंथातून आतापर्यंत अस्पर्श असलेल्या विषयाची चिकित्सक मांडणी केलेली आहे. त्यांनी त्या गाथांमधून प्रसवणारा स्त्रीमुक्तीच्या तत्त्वज्ञानाचा प्रवाह, त्यातून येणारे सामाजिक तत्त्वज्ञान सरळ भाषेत मांडलेला आहे. या ग्रंथाची अनुक्रमणिका जरी आपण पाहिली तरी त्यातून या ग्रंथाचा आवाका लक्षात येतो. थेरीगाथांचा इतिहास आणि तथागतांचे स्त्रियासंबंधीचे विचार, बौद्ध वाङ्मयातील माराचे स्थान व थेरींचा संघर्ष यांची केलेली चिकित्सा, थेरीगाथांमधून अभिव्यक्त होणारे दुःख व दुःख निरोध, थेरीगाथांमधून अभिव्यक्त होणारे स्त्री दर्शन या पहिल्या भागातील प्रकरणांमधून सुनील हेतकर यांनी थेरीगाथांचे चिकित्सक विश्लेषण केलेले आहे. तर दुसऱ्या भागात स्त्रीमुक्ती चळवळीला स्त्री संतांच्या योगदानासंबंधातील काल्पनिकता, वास्तवता तसेच आधुनिक स्त्रीवादी वाङ्मयीन चळवळ आणि थेरींशी केलेली तुलनात्मक चिकित्सा समाविष्ट आहे. अशा पद्धतीचं ऐतिहासिक घटनांची, व्यक्तिरेखांची वैचारिक तौलनिक मांडणी आणि चिकित्सा करणारं मराठीतील कदाचित हे पहिलं पुस्तक असावं. अशा लेखनाकडे आंबेडकरवादी लेखक अजूनही वळलेला नाही. सुनील हेतकर यांनी हे अवघड काम हाती घेतलं आणि समर्थपणे तडीस नेलं. अनेक आंबेडकरवादी लेखकांना फारसे कष्ट न घेता लिहायची सवय झालेली आहे. त्यासाठी आपले पूर्व आयुष्यातील बरे वाईट अनुभव रंगवून सांगणे अधिक सोयीचं असल्याने ते अशा लेखनाकडे आकृष्ट झालेले आहेत आणि समीक्षकसुद्धा त्यांना प्रोत्साहनच देत असल्यामुळे किंवा अशा ग्रंथांचे आकलन
आस्वाद मूल्यांकन करण्याची क्षमता किंवा पॅरामीटर्स समीक्षकांकडे नसल्याने या प्रकारच्या लेखनाकडे दुर्लक्ष झालेले आहे. परंतु सुनील हेतकरांसारखे अभ्यासू लेखक याकडे वळत आहेत ही समाधानाची बाब आहे. ऐतिहासिक घटनांवर वाङ्मयाची निर्मिती करताना ऐतिहासिक घटना किंवा पात्रांची कठोर चिकित्सा करणे अपेक्षित असते. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटना किंवा प्रसंगावर वाङ्मय निर्मिती करायची असते तेव्हा त्यातून केवळ इतिहास ग्रंथित करणे हा लेखकाचा उद्देश नसावा, तर त्यातून तत्व व शिकवण प्रतिपादित करणं हा उद्देश असावा. इतिहासाकडे पाहणे म्हणजे वाचलेल्या, ऐकलेल्या अथवा दंतकथाही झालेल्या गोष्टींचे नव्याने आकलन करून घेऊन अर्थ लावणे होय. ह्या इतिहासाचा सध्याच्या समाज जीवनाशी संबंध लावून दाखवणे महत्त्वाचे असते. थेरीगाथांचं सुद्धा हेच अंगीकृत कार्य आहे. थेरीगाथांमधील सत्य हे त्यांच्या इतिहास असण्यामध्ये नाही, कारण सत्य हे त्रिकाला बाधित असते. या गाथा त्या इतिहासाला वाहून नेणारे साधन आहेत. हे सगळं इतिहासाची चिकित्सा करण्याची वृत्ती असेल तरच शक्य आहे. या ग्रंथात सुनील हेतकरांनी हे पथ्य कसोशीने पाळलेलं आहे. आपल्याकडे इतिहासाच्या चिकित्सेत जाण्यास फार कुणी उत्सुक नसते. पाश्चिमात्य संस्कृतीत मात्र संशोधन वृत्ती आणि विशेषतः चिकित्सक वृत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे तिथली संस्कृती व सामाजिकीकरण परिपक्व झालेले आढळते. आपल्याकडे ऐतिहासिक घटनांवर आधारित वाङ्मय निर्मिती करताना समाजातील काही विशिष्ट समूहांच्या भावना दुखावण्याची एक अनामिक भीती लेखकाच्या मनात सतत घर करत असते. किंवा अनेकदा लेखक स्वतःच अत्यंत भावनिक किंवा शब्दप्रामाण्यवादी असल्याने तो ऐतिहासिक पात्रे आणि घटनांच्या आणि एकूणच इतिहासाच्या चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारित साहित्याचे सृजन करताना त्या व्यक्तिरेखांच्या चित्रणासाठी पुरेसे संदर्भ अभ्यासणे गरजेचे असते. ऐतिहासिक वाङ्मय, ऐतिहासिक साधने याद्वारे संदर्भ गोळा करून लेखन करायला हवे. जर काल्पनिक पात्रांची निर्मिती करायची असेल किंवा लेखनात अमूर्त संकल्पनांचे संयोजन करायचे असेल तर त्या हाडामासाच्या व्यक्ती पर्सॉनिफिकेशन म्हणून परिणामकारकपणे सादर करता आल्या पाहिजेत. थेरीगाथा ह्या तर थेरींना आलेल्या अनुभवाच्या वास्तव कथा आहेत. तेव्हा त्या काल्पनिक पात्रांपेक्षा अधिक परिणामकारकपणे चित्रित करण्यास बराच वाव आहे. समाज व्यवहार हे अनेक संवादी विरोधी भावनांचा, प्रेरणांचा गुंताळा असतो. तो गुंताळा मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ऐतिहासिक संदर्भांमधून लेखनात उपयुक्त असे अनेक दुवे जोडता आले पाहिजेत. या बाबतीतही हेतकर यांनी या ग्रंथात बऱ्यापैकी मांडणी केलेली आहे. बौद्ध वाङ्मयात अनेक बाबींची पाळेमुळे रुजलेली असली तरी संशोधन आणि चिकित्सकपणे उत्तरे शोधण्याच्या फंदात न पडल्याने या संपदेचा म्हणावा तेवढा वापर वाङ्मय निर्मितीसाठी झालेला नाही. भारतातील बौद्ध वाङ्मयातील जातक कथा, थेरगाथा, थेरीगाथा आणि तत्सम साहित्य आणि ग्रीसमधील इसाप कथा ह्या उदाहरणादाखल पाहता येईल. इसाप नीतीतील कथा या इसवी सन पूर्व 620 ते 560च्या दरम्यान रचल्या गेल्या असाव्यात. इसाप नंतर या कथा इतर अनेक कथाकारांनी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या भाषेत लिहिलेल्या आहेत. ग्रीक कवी बियानोरिन इसवी सन पहिले शतक, सुडोदोसिथास इसवी सन दुसरे शतक, अविन्स लॅटिन कविता संग्रह व इसवी सन 4ते-5वे शतक आणि जस्टिन गुरिएल
अमेरिकन भित्तिचित्रे इसवी सन 19वे शतक. हे कथाकार या दृष्टीने महत्त्वाचे समजले जातात. यासारख्या अनेक कथाकारांनी इसापच्या कथांच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता त्या कथांचे पुनर्लेखन केलेले आहे. मात्र कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि बोध यात कोणतेही अंतर त्यांनी या पुनर्लिखित कथांमध्ये येऊ दिलेले नाही. इसापची तहानलेला कावळा ही कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. ही कथा अनेक कथाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे. इसापने या कथेत नेमकेपणाने कावळा हाच पक्षी वापरणे हे देखील अभ्यासाअंती आलेले आहे. नाहीतर तो कावळ्याच्या जागी कोंबडीला सुद्धा घेऊ शकला असता, असं मत गैउस फिलिउस सेकुंदस या रोमन लेखक व निसर्ग निरीक्षकाने नोंदवलेले आहे. जातक कथांमध्ये बौद्ध वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक पशु पक्षी अशी पात्र रचना योजून वाङ्मय निर्मिती केलेली आहे. त्या प्रत्येक पात्र योजनेमागच्या पार्श्वभूमीचा शोध घेऊन प्रत्येकाचं पुनर्लेखन करता येऊ शकते. सुनील हेतकरांच्या या ग्रंथाच्या आगमनाने थेरींवर कथा कादंबरीसारखे कथन वाङ्मय लिहिण्याची निकड चर्चेला यायला हवी. थेरीगाथा ह्या मानवी स्वभावधर्म नीतिमत्ता कशी असावी याबद्दल तर बोलतातच, पण या ग्रंथांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनाच्या अंगाने अभ्यास केला तर असे लक्षात येईल की या गाथा केवळ सामाजिक मूल्ये देऊन थांबत नाहीत, तर सामाजिक जाणीवेच्या पलीकडे जाऊन आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व प्रश्नांकडे डोळसपणे बघण्याची दृष्टीसुद्धा देतात. त्यामुळे आजच्या माणूसपणाचा संकोच होण्याच्या काळात संपूर्ण थेरीगाथांचे पुनर्लेखन करण्याचे, थेरीगाथांवर विविध प्रकारे लेखन करण्याचे, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे एक खूप मोठे आव्हान समकालीन साहित्यिकांसमोर आहे. ते आव्हान सुनील हेतकरांनी या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थपणे पेलून इतरांसाठी वाट मोकळी करून दिलेली आहे. ऐतिहासिक घटना किंवा पात्रांसंबंधी लिखाण करताना लेखकाने आणखीही काही बाबींकडे लक्ष पुरवले पाहिजे. त्या बाबी म्हणजे त्या संबंधाने येणारे ऐतिहासिक भौगोलिक तपशील त्याने शोधून काढले पाहिजेत. असे करताना लेखकाला इतिहास, वर्तमान मानवी वृत्ती प्रवृत्ती, आधुनिक सामाजिक राजकीय परिस्थिती यांची योग्य ती सांगड घालता आली पाहिजे. ऐतिहासिक प्रसंगावर लिखाण करताना इतिहासातील काळाच्या एका तुकड्याचा त्या काळातील विशिष्ट सांस्कृतिक जीवनाच्या अवकाशाचा एक विशाल पट लेखकाला साकारता आला पाहिजे. असे करताना तो एकरेषीय होणार नाही याची त्याने दक्षता घेतली पाहिजे. इतिहासातील घटना, पात्रांच्या उक्ती कृती यांना सांस्कृतिक, राजकीय यासारखे असलेले विविध संदर्भ समजून घेऊन त्यांचा योग्य तो वापर करताना हे संदर्भ वाचकांना अपरिचित आणि कंटाळवाणे वाटणार नाही याचीही खबरदारी लेखकाने घेतली पाहिजे. या कसोटीला सुद्धा हा ग्रंथ बऱ्यापैकी उतरलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तनानंतर आंबेडकरवादी तत्त्वप्रणालीचे वाङ्मयीन परिप्रेक्ष्यात एक वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मचक्र प्रवर्तन हे बौद्ध धम्म हा जीवनमार्ग आहे या अर्थाने होते. त्यामुळे आंबेडकरवादी साहित्य असा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा त्यामागे बौद्ध धम्म, बौद्ध जीवन पद्धती आणि बौद्ध संस्कृती यांची पार्श्वभूमी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या साहित्याची प्रेरणा म्हणून स्वीकारल्यानंतर साहित्य निर्मिती करताना नेमके कोणते वैचारिक सूत्र स्वीकारायचे, नेमके कोणत्या संस्कृतीचे जतन करायचे, नेमकी कोणती सांस्कृतिकता आत्मसात करायची यासंबंधी साहित्यिकांमध्ये आता कुठलाही संभ्रम राहिलेला नाही.
हेही या ग्रंथाच्या आगमनाने अधोरेखित झालेले आहे. दुसऱ्या भागात स्त्रीसंत आणि आधुनिक काळातील लेखिका या आणि थेरींची वाङ्मयीन तसेच वैचारिक तुलना केलेली आहे. स्त्री संतांच्या वाङ्मयाचा थेरींच्या वाङ्मयाशी असलेला संबंध तौलनिक पद्धतीने अभ्यासताना सुनील हितकरांनी स्त्री संतांच्या वाङ्मयाकडे पारंपरिक दृष्टिकोनातूनच पाहिलेले आहे. सबाल्टर्न इतिहास ही इतिहासाची एक नवीन जीवन पद्धती विकसित झालेली आहे आणि त्यानुसार पूर्वीच्या इतिहासकारांनी उभ्या केलेल्या पारंपरिक पात्रांऐवजी त्यांची दुसरी बाजू दर्शवणारी पात्र उभी करण्यात येत आहेत. महादाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या संत स्त्रियांना त्यांनी इतिहासाच्या या दुसऱ्या ज्ञानशाखेच्या कसोटीवर अभ्यासले असते तर थेरींच्या वैचारिक परंपरेशी त्यांना त्यांचं नातं घट्टपणे जोडता आलं असतं. राजा ढाले यांनी अस्मितादर्शच्या एका अंकात जनाबाई संबंधी या प्रकारे खूप उत्तम लेख लिहिलेला आहे. तसेच प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी जनाबाईची प्रसिद्ध ओवी सुंदर माझं जातं ग या ओवीचं बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे केलेले रसग्रहण किंवा प्राध्यापिका आशालता कांबळे यांचा बहिणाबाईंची कविता एक आकलन हा ग्रंथ ही काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. त्या दृष्टीने सांगता येतील. एवढेच नव्हे तर नुकतीच बाजारात आलेली अमीश त्रिपाठी यांची सीता वॉरियर ऑफ मिथिला ही इंग्रजी आणि S.L. भैरप्पा यांची उत्तरकांड ही कन्नड कादंबरी याचाही उदाहरणादाखल उल्लेख करता येऊ शकतो. अमीश त्रिपाठी यांनी आपल्या कादंबरीतून सीतेला वीरांगना दाखवून तिच्या आजवरच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या मिथिला या नगरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणारी तसंच रामाबरोबर अरण्यातसुद्धा त्याच्या बरोबरीनं उभी ठाकणारी सीता चित्रित करून तिचं क्षात्रतेज उजळून टाकलेलं आहे. आधीची शोषित सीता वाचकांना ठाऊक आहे. अमीश यांच्या या कादंबरीमुळे एक प्रकारे आधुनिक लढवय्यी सीता लोकांना माहिती होईल. भैरप्पानेही सीतेला वेगळ्याच पैलूत घडवलेला आहे. त्यांनी या कादंबरीत आपल्या पर्व या कादंबरीप्रमाणे सगळ्या पात्रांना मानवी पातळीवर रेखाटलेलं आहे. सीतेच्या नजरेतून रामायणातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहतानाच कुठेही अलौकिक दैवी मुलामा दिलेला नाही. सीता ही थेट आजच्या काळातील स्त्रीवादी व्यक्तिरेखा वाटते. भैरप्पा किंवा त्रिपाठी हे कुठली विचारधाराप्रमाणे मानतात हा भाग थोडासा बाजूला ठेवला तरी लेखकाने समाज मन घडवण्यासाठी कशा प्रकारे लेखन करायला हवे याबाबत स्पष्टता यावी म्हणून ही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत. इतकेच. हे विस्ताराने एवढ्यासाठी सांगितलं की नवीन लिहित्या हातांनी अशा लेखनाकडे वळावे आणि थेरी गाथांमधील व्यक्तिरेखा त्यानुसार चित्रित करून ललित किंवा वैचारिक वाङ्मयाची निर्मिती करावी आणि आंबेडकरवादी साहित्यात मोलाची भर पडावी. सुनील हितकरांच्या या ग्रंथाने या शक्यता निर्माण केलेल्या आहेत. त्यासाठी या ग्रंथाचे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांनी विचारवंतांची व्याख्या करताना म्हटले आहे की त्यांच्यासमोर अर्थात विचारवंतांच्या समोर समाजाची आणि खरे म्हणजे संपूर्ण मानवी व्यवहारांची समग्रता असते. समाजाची जडणघडण, समाजापुढचे प्रश्न, संस्कृतीचे स्वरूप, माणसांच्या वेगवेगळ्या प्रेरणांचे स्वरूप, मानव निसर्ग संबंध, राजव्यवस्था, धर्म, माणसांमधील संबंध यासारख्या अनेक गोष्टींबद्दल त्याला काहीतरी सांगायचे असते. हे सांगणे समाजाच्या भल्यासाठी आहे असा विश्वास त्याच्या मनात असतो. ते पुढे असेही म्हणतात की विचारवंत दिल्या गेलेल्या चौकटी स्वीकारत नाही. या चौकटी अर्थातच
प्रस्थापित मूल्यव्यवस्थेमधून निर्माण झालेले असतात. त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे हितसंबंध गुंतलेले असतात. चौकटींची स्थिरता आणि इतिहासाची गतिशीलता या उभय गोष्टींचे भान राखून विचारवंत आपले विश्लेषण करत असतो. समकालीन संस्कृतीची चिकित्सा करण्यासाठी त्याला हे विश्लेषण उपयुक्त ठरत असते. व्यवस्थेच्या विरोधात असणे हे विचारवंताचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विचारवंत कधीही व्यवस्थेचे समर्थन करत नाही. तो व्यवस्थेपलीकडचे पाहत असतो आणि नव्या शक्यतांना मूर्त रूप देत असतो. विचारवंत आपला विवेक शाबूत ठेवत सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करत असतो. सामाजिक न्यायाची स्थापना, शोषणाला विरोध, अन्यायाचा प्रतिकार या गोष्टींना त्याच्या विचारव्यूहात महत्त्वाचे स्थान असते. यामुळेच सामाजिक समग्रतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मांडणीला महत्त्व असते. तो प्रमाणकांच्या जडणघडणीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्त शब्द संपादकीय, पृष्ठ 3, जून 2015. सुनील हितकरांच्या सदरच्या ग्रंथातून त्यांचं असं विचारवंत म्हणून पुढे येणं ठळकपणे अधोरेखित होतंय. 1967 साली अस्मिता या त्रैमासिकाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि वाङ्मयीन समस्या या विषयावरील चर्चेत प्राध्यापक रा ग जाधव आणि प्राध्यापक मे पु रेगे यांना विचारलेल्या पहिल्याच प्रश्नामध्ये गेल्या तपभारातील नवबौद्ध आंदोलनातून मूळ धरू लागलेल्या नवीन सांस्कृतिक मूल्यकल्पना, त्यावर आधारलेले साहित्य, त्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, रसग्रहण आणि मूल्यमापन कसे करता येईल इत्यादी बाबींना प्राधान्य दिलेले होते. परंतु ह्याच चर्चेत भाग घेताना प्राचार्य म बी चिटणीस यांनी धम्म स्वीकाराच्या आधीचे जीवन महत्त्वपूर्ण मानून हे जे काही त्यांचे जीवन आहे हे जर त्यांनी लिहून काढले तर किती बहारदार होईल हा मुद्दा मोठ्या कौशल्याने मांडला. तेव्हा धम्म स्वीकारानंतरच्या गेल्या 60-70 वर्षानंतर महाराष्ट्रातील वाङ्मयीन आणि साहित्यिक चळवळीला बौद्ध तत्त्वज्ञानाची जी दिशा प्राप्त व्हायला हवी होती ती दिशा का प्राप्त झाली नाही याचा पुनर्विचार व्हायला हवा. महाराष्ट्रातील वाङ्मयीन आणि साहित्यिक चळवळीला बौद्ध तत्त्वज्ञानाच्या दिशेकडे वळविण्यात सुनील हितकरांचा हा ग्रंथ नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे एवढे मात्र निश्चित. धन्यवाद.